गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं? निधनानंतर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवर स्फोटक आरोप। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या बॉडीचा 2 दिवस छळ केला। खोटं वाटत असल्यास उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान। बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय? शरद पवारांनी मिलिंद नार्वेकरांना विचारलं होतं। पवार मातोश्रीवर आले असता त्यांना बाळासाहेबांना भेटू दिलं नाही, रामदास कदमांचा खळबळजनक दावा। रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी भीतीपोटी शेण कोंबलं असेल अशी वक्तव्य करणं ही बाळासाहेबांची बेईमानी, संजय राऊतांचा हल्लाबोल। जेव्हा तोंड उघडेन तेव्हा मातोश्रीला हादरा बसेल, उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्यानंतर रामदास कदमांचा इशारा। अनिल परब आज पत्रकार परिषद घेणार। दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार। उद्धव ठाकरेंनी राणेंना बाळासाहेबांची भेट घेऊ दिली नव्हती, नितेश राणेंचा आरोप। तर रामदास कदमांचा बाण योग्य ठिकाणी लागला। स्वित्झर्लंडवरून कोण कागदपत्र घेऊन येणार होतं? ठाकरेंनी सांगावं, नितेश राणेंचा सवाल। मेळाव्यातून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कुणी किंमत देत नाही, रामदास कदमांच्या ठाकरेंवरील आरोपांनंतर भास्कर जाधवांची टीका। उद्धव ठाकरेंच्या भाषणातला एक मुद्दा दाखवा आणि 1000 मिळवा अशी घोषणा केलेली, मात्र ठाकरे पूर्ण भाषणात एक मुद्दाही विकासावर बोलले नाही आणि त्यांनी माझे 1000 रुपये वाचवल्याबद्दल धन्यवाद, फडणवीसांची टीका। पुण्यात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। वसंत बोरेंकडून तयारीचा आढावा। नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका गेल्यास शहराचं वाटोळं होईल। 14 गावं नवी मुंबई हद्दीत नको, कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा नवी मुंबईवर का टाकू? गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव नक्कीचा निशाणा। मुख्यमंत्र्यांना ही भाषा पटते का? गणेश नाईकांना काही अडचणी असतील तर एकनाथ शिंदेंची वेळ घ्यावी, मात्र उठसूट टीका खपवून घेणार नाही, उदय सामंतांचा इशारा। लहरीपणा काय आहे? पाणी वगैरे सुविधा द्यायची नाही का? मंदा म्हात्रेंचा सवाल। तर कुठल्या नालायकाने FSI वाढवण्यासाठी मदत केली? शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांचा गणेश नाईकांच्या टीकेनंतर पलटवार। या ताटातलं त्या ताटात टाकू देऊ नका, मराठा ओबीसी आरक्षणाबाबत धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंचं विधान। तर तुमच्या राजकीय करिअरचा देव्हारा करू, माझ्या नादी लागू नका, जरांगेंचा मुंडे भाऊ बहिणीला इशारा। रक्तानं हात माखलेल्यांनी माझ्या नादी लागू नये, शहाणपणा करायचा नाही, मागचं पुढचं काढेन, जरांगेंचा सूचक इशारा। मीडिया ट्रायल वेळी माझी बहीण धीर देत होती, धनंजय मुंडेंचं विधान। तर 2009 पासून 2022 पर्यंत भाऊ बहीण एकमेकांसाठी कट रचत होते, त्रास देणाऱ्या बहिणीचा आता आधार वाटतोय, करुणा मुंडेंची टीका। धनंजय मुंडे स्वतःच्याच घरात आग लावणारा आग लाव्या, येत्या 4 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार, करुणा मुंडे यांचा मोठा दावा। 23 मार्च 1994ला आमच्या ताटातलं आरक्षण तुमच्या ताटात ठेवलं, तेच 16% आरक्षण परत मागतोय, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून मराठा समन्वयक अॅडव्होकेट योगेश केदार यांची टीका। ओबीसी या वंचितला स्वीकारायला तयार नाहीत, भाजप आणि RSSनं ओबीसींचा घात केला, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। मुंबईत आज प्रमुख ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मराठा आरक्षणाच्या GRमध्ये बदल होणार का यावर चर्चा होणार। तर बबनराव तायवाडेंनाही बैठकीला बोलवल्यानं ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचा सूर, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह। ओबीसींसंदर्भातल्या बैठकीला बबनराव तायवाडे जाणार नाहीत, उद्याच्या ओबीसी बैठकीला ओबीसी महासंघ जाणार नाही, आमची भूमिका वेगळी असून बैठकीला जाणार नाही, बबनराव तायवाडेंचा निर्णय। मराठा आणि ओबीसी वाद झाला नाही पाहिजे अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका आहे, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले। प्रत्येकाला आपल्या हक्काचं मिळालं पाहिजे असंही वक्तव्य केलं। राज्यात दुकानं, हॉटेल 24 तास खुली ठेवता येणार आणि यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत निशाणा साधलाय। भाजपने माझ्या मुंबई 24/7 धोरणावर संस्कृती आणि सुरक्षिततेच्या कारणावरून पातळी सोडून टीका केली होती, त्याच धोरणाचा भाजपने आता अध्यादेश पुन्हा काढला अशी केली टीका। नवी मुंबई विमानतळासंदर्भात दिबा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब, केंद्र सरकारची राज्य निर्णयाला मंजुरी, लवकरच घोषणा होणार। शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासानी जाऊन भेट घेतली। विमानतळावर कामगारांची भरती करताना स्थानिकांना प्राधान्य द्यावं या मुद्द्यावर चर्चा झाली।
पुढील काही दिवसात मनसे, शेकाप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्तरित्या नवी मुंबई विमानतळावर मोर्चा निघणार. नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जात असल्याचा आरोप. पंतप्रधान मोदी यांनी मुंबई टर्मिनसला नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस अशा नामकरणाची घोषणा करावी, अशी मागणी नाना शंकरशेठ नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष मनमोहन चोंडकर यांनी केलेली आहे. सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलेला आहे. राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांचा भाजपात प्रवेश निश्चित. शरद लाड 7 ऑक्टोबरला भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार. पडळकर, राणेंसारख्या नेत्यांना फडणवीस खालच्या पातळीचं राजकारण करायला लावतात. रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप. आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव असे काही विषय काढून भाजपवाले शेतकऱ्यांना दुर्लक्षित करतात, अशीही रोहित पवारांची टीका. शिंदेंच्या सेनेला काय ठरवायचं ते ठरवू दे. युतीसाठी आमच्या पक्षातून शिंदेंच्या सेनेला विचारलं नाही. सेना एनसीपी सोबत युतीसाठी एकरूप नाही, यावर सुनील तटकरेंचं विधान. माणगाव आणि इंदापूर बायपासचं खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन. लवकरच मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका होईल आणि मे महिन्याअखेर काम पूर्ण होईल, सुनील तटकरे यांचं आश्वासन. अजित पवार शब्दाचे पक्के नसून खोटं आश्वासन देणारे नेते आहेत. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांची टीका. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचं अजित पवारांनी प्रमोशन केलं, विजयकुमार घाडगे यांचं वक्तव्य. राहुल गांधी इज अ सिरियल लायर. राहुल गांधींच्या संविधानाच्या ताकदीवर विश्वास नाही. राहुल गांधींच्या डोक्यातच कमजोरी, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. कोल्हापूर शहरातल्या विविध समस्यांसंदर्भात पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची बैठक. महापालिकेच्या भूखंडावर प्रायव्हेट बिल्डरने बिल्डिंग बांधल्यावरून राजेश क्षीरसागर अधिकाऱ्यांवर भडकले. हे प्रशासन गुंड चालवणार की अधिकारी? क्षीरसागरांचा अधिकाऱ्यांना जाब. कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर असून 8 दिवस पाणीपुरवठा न होणं ही चांगली गोष्ट नाही. राजेश क्षीरसागर बैठकीत आक्रमक, तर पाणीपुरवठ्यातील दोषी आणि सर्वसामान्यांना वेठीस जाणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन. पैठणमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा. बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना येत असलेल्या अडचणी लवकर दूर करू, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं आश्वासन. पंतप्रधान मोदी पुढच्या आठवड्यात 2 दिवस मुंबई दौऱ्यावर. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 आणि इतर विविध विकास कामांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ. तर 9 ऑक्टोबरला ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्यासह बीकेसीतील ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल 2025 ला लावणार हजेरी. राज्यात मतदार यादीतून मृत व्यक्तीची नावं हटवणार. जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार. मतदार यादी आणखी अचूक करण्यासाठी निर्णय. राज्यातील 247 नगरपरिषद, 147 नगरपंचायतींसाठी सोमवारी आरक्षण सोडत निघणार. सोमवारी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. मंत्रालयातील 6व्या मजल्यावर सभागृह परिषदेत आरक्षणाची सोडत निघणार. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर. हरकतींच्या सुनावणीनंतर आयोगाचा प्रभाग रचनेला ग्रीन सिग्नल. लवकरच आरक्षणाची सोडतही जाहीर होणार, पालिका उपायुक्तांची माहिती. डोंबिवली रेरा घोटाळ्यातील 65 इमारतींच्या बिल्डर्सना ईडीच्या नोटीस. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची माहिती. तर 65 इमारतींमधील प्रत्येक इमारतीतील 2 लोकांची कमिटी. रजिस्ट्रेशन आणि कन्व्हेन्स डील करण्यासाठी डोंबिवलीत बैठक झाल्याची माहिती. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या एका कंपनीच्या अनागोंदी कारभार. कचरा उचलण्यासाठी मागितले जातात पैसे. माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांचा आरोप. उद्योगपती अनिल अंबानी यांना मुंबई हायकोर्टाचा झटका. स्टेट बँक ऑफ इंडियाचा आदेश रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार. अंबानींचं कर्ज खातं फसवणूक म्हणून वर्गीकृत करणारा स्टेट बँकेचा आदेश. पुण्यात गौतमी पाटीलवर कारवाईच्या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचं सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन. जखमी रिक्षा चालकांच्या कुटुंबियांसह ठाकरेंची सेना आक्रमक. गौतमी पाटीलला अटक करा, जखमी रिक्षा चालकांच्या कुटुंबियांची मागणी. तर आम्हाला अपघाताचं सगळं सीसीटीव्ही द्या. गाडी पोलीस स्टेशनला टोईंग करून कोणी आणली असा सवाल उपस्थित करत वडिलांच्या उपचारांचा खर्च आरोपीनं करण्याची मागणी. दोषींवर कठोर कारवाई करा. गौतमी पाटीलच्या प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटलांचे डीसीपींना निर्देश. जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी आज चंद्रकांत पाटलांची काल भेट घेतली होती. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करू, तपासात त्रुटी ठेवणार नाही. ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केल्यानंतर सिंहगड पोलिसांचं कुटुंबीय. गौतमी पाटीलच्या कारनं अपघात झाल्याच्या प्रकरणासंदर्भात पोलीस एक विशेष अधिकारी नेमणार. अपघात झाल्यावर क्रेन कुणी बोलवली, कुणी फोन केला याचा तपास होणार. सर्व तपास रिक्षा चालकाच्या मुलीला दाखवला जाणार.
अपघात प्रकरणी पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या मालकीच्या गाडीच्या अपघातात रिक्षा चालक जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांकडून गौतमी पाटीलवर कारवाई. गुंड निलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणात चौकशी माहिती घेण्यासाठी पुणे पोलिसांची 3 पथकं अहिल्यानगरमध्ये. पथकाकडून पासपोर्टवर असलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी, घायवळच्या साथीदारांसह पत्नीच्या आणि मुलाच्या पासपोर्ट संदर्भात देखील चौकशी केली जाणार. गुंड निलेश घायवळ आणि दिनेश मांगले या व्यक्तीची व्हिडिओ क्लिप व्हायरल. निलेश घायवळ व्यक्तीला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी या व्हिडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. पुण्याच्या बालगंधर्व चौकात रस्त्यावरील फिरस्तींकडून हाणामारीची घटना. फोन चोरल्याच्या वादातून दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती समोर. मारहाण करणाऱ्या आरोपी करण जाधवला अटक. सिंधुदुर्ग शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले. 8 पैकी 3 मृतदेह हाती लागले. एक महिला बचावली तर अजूनही 4 जण बेपत्ता असल्याची माहिती. प्रांताधिकारी हेमंत निकम यांची माहिती. सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती. नागपूरमध्ये चतुर्थ श्रेणी समावेशाच्या मागणीसाठी महसूल सेवकांचा आजपासून आमरण उपोषणाचा इशारा. 22 दिवसांपासून महसूल सेवकांचे नागपुरात सुरू आहे राज्यव्यापी आंदोलन. प्रशासन मागण्या मान्य करत नसल्यानं उपोषणाचा इशारा. शेतकऱ्यांचे पंचनामे अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहेत. पंचनाम्यांमध्ये आमदार आणि खासदार हस्तक्षेप करू शकत नाही. मंत्री माणिकराव कोकाट यांचं खासदार सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. आमदार प्रकाश सुर्वेंकडून करमाळ्यातील पूरग्रस्तांना मदत. करुणा सेवा ट्रस्ट आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून संयुक्त मदत. 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला मदतीचा ट्रक सोलापूरला पाठवला. अहिल्यानगरमध्ये नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला सर्पदंश. जामखेडच्या धनेगावमध्ये पिकांचे पंचनामे करताना घडला प्रकार. भोवळ आल्यानंतर शेतकऱ्यांनी तलाठ्याला नदीच्या बांधावरून कसरत करत दवाखान्यात नेलं. जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानकडून पूरग्रस्तांसाठी 1,11,00,000ची मदत. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांची घोषणा. यापैकी 51 लाख रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले जाणार, तर 60 लाखांच्या शेतकऱ्यांना वस्तू दिल्या जाणार. साताऱ्यातील पाटण मरळीमध्ये बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या गळीत हंगामाचा शुभारंभ. रविराज देसाई आणि यशराज देसाई यांच्या उपस्थितीत बॉलर. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा. शेतकऱ्यांनी हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द गावात ग्रामस्थांचा रस्त्यासाठी संघर्ष. 20 वर्षापासून गावातील रस्त्यांसाठी संघर्ष करूनही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. शाळेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्ता नसल्यामुळे विद्यार्थी 8 दिवसापासून शाळेला गेलेच नाही. धुळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून विविध गावात शेतीची पाहणी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानं तात्काळ मदतीची मागणी. धुळे तालुक्यातील गडताड शिवारात शेतातील पिकांचे पाळीव डुकरांकडून नुकसान. 5 ते 6 वर्षापासून नुकसान होत असल्यानं पिकं उद्ध्वस्त. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. धुळ्याच्या शिरपूर भागात परतीच्या पावसानं मक्यासोबत कपाशीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतातील मक्याला कोंब फुटल्यानं शेतकरी अडचणीत. पावसामुळे मका सडण्याच्या स्थितीत. मीरा भाईंदरमध्ये SN कॉलेजच्या कर्मचाऱ्याकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात. मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीत 6,03,000 रुपये जमा. नवी मुंबईतील 4 नवरात्र उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल. ध्वनी प्रदूषण आणि इतर नियमांच्या अटी शर्थींचं पालन न केल्याने नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. अंबरनाथच्या मोरीवली MIDCतून भयंकर गॅस उत्सर्जन. गॅसला ऍसिडसारखा दर्प असल्याचा दावा. गॅसमुळे बी केबिन रोड परिसरातल्या नागरिकांना मोठा त्रास. MPBCकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं नागरिक आक्रमक. नवी मुंबईत खारघर विभागांतर्गत खारघर, कामोठे, कळंबोली आणि तळोजा या 4 पोलीस स्टेशनची हद्द निश्चित. सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम खारघर विभागाचा कार्यभार स्वीकारला. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावात वेणा नदीच्या पाण्यात बुडून 2 जणांचा मृत्यू. देवीच्या विसर्जनासाठी गेले असता तोल गेल्याने दोघे नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मुंबई स्वामी विवेकानंद कॉलेजजवळील कारमध्ये मृतदेह आढळला. चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. कर्जतच्या मांडवडेत हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याचा मृत्यू. कर्मचाऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण अस्पष्ट. पंचनामा करत कर्जत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात खोकल्याच्या औषधामुळे 6 लहान मुलांचा मृत्यू. मुलांच्या मृत्यूमुळे खोकल्याच्या 2 प्रकारच्या औषधांवर प्रशासनाकडून तात्पुरती बंदी. घटनेच्या तपासासाठी मध्य प्रदेश आणि केंद्र सरकारकडून तपास पथकं नेमली.
वसईत उत्तर भारतीय विकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाच्या तोंडाला काळं फासलं. हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं काळं फासल्याचा कार्यकर्त्यांकडून दावा. जळगाव हिवरखेडा गावाजवळ संशयास्पद अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. तरुण रात्रीपासून बेपत्ता होता. सकाळी गावाजवळ त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी कुटुंबियांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या. अमरावतीत घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी 13 जणांना अटक. आरोपींनी आयुर्वेदिक औषध विकत असल्याचं सांगून घर भाड्याने घेतल्याची माहिती. दरम्यान आरोपींना पकडण्यासाठी हवेत गोळीबार झाल्याची ही चर्चा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून